स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, 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 हरि बोल। रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। भगवान श्री पांडुरंग परमात्मा हा द्वारकेचा अधिपती आहे हे आपण बघितलं. पुंडलिक रायाच्या सेवेचा परिणाम तो परमात्मा विटेवर उभा राहिला हेही आपण बघितलं. त्या पुंडलिक रायाच्या कथेचा अजून थोडासा विस्तार पद्मपुराण, स्कंद पुराण, विष्णू पुराणाच्या माध्यमातून आपण बघितला आणि मग आपण पंढरीचं महात्म्य पाहिलं. विटेवर कटेवर हात देऊन जो परमात्मा उभा राहिला, आज त्या परमात्म्याची कथा आपण पाहत असताना नामकथा आज आपण त्याची पाहतो आहोत. भगवंताची नामकथा. जो परमात्मा संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरता विटेवर उभा राहिला आणि संपूर्ण वारकरी वृंद, भाविक, सज्जन, प्रेमी श्रोतवर्ग ज्याचं गुणगान गातात, ज्याचं नाम गायन करतात, ज्यामुळे समाजाला आनंद, समाधान, शांती, सुख प्राप्त होतं, अशा त्या पांडुरंगाची नाम महती, त्याचं नाम महात्म्य नेमकं काय आहे याचा विचार आज कथेमध्ये पाहणार आहोत. त्या परमात्म्याचं नाम अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे.
पवित्राणाम पवित्रयो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो व्यपिता. परमात्म्याचं नाम अत्यंत पवित्र आहे आणि म्हणून ते नाम, त्याची कथा समग्र विश्वाने गावी हा आग्रह संतांचा आहे. संतांचा आहे. कारण प्रत्येक युगामध्ये साधन ही वेगवेगळी होती. मनुष्याच्या उद्धाराची साधनं वेगवेगळी. कृतयुगातली साधना वेगळी आहे, द्वापार युगातली साधना वेगळी आहे, त्रेतायुगातली साधना वेगळी आणि कलियुगातली साधना वेगळी आहे. श्रीमद भागवताने असं म्हटलंय, कृतेय ध्यायते विष्णो त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरि कीर्तनात. वेगवेगळ्या युगातली वेगवेगळी साधना. पण कलियुगातल्या मनुष्य मात्राला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याने विठोबाच्या नामचिंतनाशिवाय दुसरी कोणतीही साधना करू नये. कलेर दोष निधे राजन नस्ति हे को महान गुण कीर्तना देव कृष्णस्य. काही गोड वर्णन आहे महाराज. कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. कलियुगातला माणूस हा फक्त परमात्म्याच्या कथेने, पांडुरंगाच्या कृष्ण कन्हैयाच्या कथेनेच उद्धरू शकतो. इतर साधनाने त्याचा उद्धार होईल सांगता येत नाही. म्हणून त्याने नामचिंतन, नामकथा करावी. नामकथा करावी. भगवंताचं नाम या जगात सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ. विठ्ठल हे जे नाव आहे ना महाराज, महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या माणसाला विठ्ठल या शब्दाचा अत्यंत जवळचा परिचय आहे. जवळचा परिचय. विठ्ठल. विठ्ठल या शब्दाचा जर आपण शास्त्राने जो अर्थ मांडलाय त्याचा जर विचार केला, विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठलः. ज्ञानरहित जीवांचं जो संरक्षण करतो, अज्ञानी असेल, पापी असेल, कसाही असेल, पण तो जर विठ्ठलाचं नामचिंतन करत असेल तर त्याच्या नामचिंतनाने, त्याच्या नामकथेने त्याचा उद्धार परमात्मा करतो. असं अनन्य साधन भगवंताच्या या नामाचं आहे. आणि म्हणून ते भगवंताचं नाम संतांचं जीवन आहे, संतांचा प्राण आहे. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल आमचं सर्वस्व आहे. विठ्ठल आमचं जीवन आहे. विठ्ठल आमचा प्राण आहे. महाराज, तुमच्या विठ्ठलाची व्याप्ती सांगता येईल काय हो? माझा परमात्मा, माझा विठोबा सर्वत्र आहे, सर्वत्र आहे, सगळीकडे तोच व्याप्त आहे. संतांची दृष्टी आहे बघा ना. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बंधू भगिनी भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. तुकाराम महाराजांचा नाटाचा अभंग आहे. पहिला अभंग आहे नाटाचा. सगळी नाते संतांची भगवंताशी आहेत. सगळी नाते. आणि म्हणून परमात्म्याचं नाम हेच त्यांचं जीवन आहे. परमात्म्याचं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे आणि अत्यंत पवित्र आहे. जगात काही वस्तू दिसायलाही सुंदर नसतात आणि असायलाही पवित्र नसतात. जगात काही वस्तू दिसायला सुंदर असतात पण असायला पवित्र नसतात. काही वस्तू दिसायला सुंदर नसतात पण त्या असायला पवित्र असतात. पण एक वस्तू मात्र अशी आहे महाराज जगामध्ये का ती दिसायलाही सुंदर आहे आणि असायलाही पवित्र आहे. भगवंताचं नाम हे दिसायलाही सुंदर आहे आणि असायलाही पवित्र आहे.
जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहे या राम. भगवंताचं नाम दिसायला सुंदर आहे, असायलाही पवित्र आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः. परमात्म्याचं नाम किती मंगल आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा फार गोड अभंग आहे. जगातल्या सर्व मंगलाचा साठा म्हणजे माझा पांडुरंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सकळ मंगळ निधी आ, सकळ मंगळ निधी आ, सकळ मंगळ निधी, हरी बोल. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी आ, सकळ मंगळ निधी आ, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणकारे जना आ, म्हणकारे जना आ, म्हणकारे जना. मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, म्हणकारे जना आ, म्हणकारे जना. श्री विठ्ठलाचे हरी नाम बोल. वाचे, जय हो. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, मनकारे मनकारे जना, मनकारे मनकारे जना. ज्या पांडुरंगाचं नाम महात्म्य आपण पाहतोय आजच्या कथेत, त्या भगवंताचं नाम जगातल्या सगळ्या मंगलाचा साठा आहे. त्याच्या सारखं पवित्र काही नाही. त्याच्या नामा इतकं कशालाच पावित्र्य नाहीये. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत, नामदेवरायांसारखे संत त्या भगवंताच्या कथेशिवाय जगात कशालाही महत्व देत नाहीत, कशालाही महत्व देत नाहीत. माझं जीवन परमात्म्याची कथा आहे. आणि केवढा आत्मविश्वास आहे महाराजांना आपल्या भगवंताच्या नामकथेबद्दल. मी अशी कथा करेन, तुकोबाराय म्हणतात, अशी कथा करेन, असं कीर्तन करेन, ते इतकं दर्जेदार असेल, संपूर्ण विश्वाला वेड लागेल माझ्या भजनाने, नवल नाही. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन, सांडवीन. अहो ब्रह्मादिक देवांना सुद्धा लाळ घोटायला लावीन. काय नामकथेवर प्रेम असेल ना महाराज तुकाराम महाराजांचं, किती प्रेम असा. आणि म्हणून नाम जीवनाला फार पोषक बनवतं. भगवंताची नामकथा जीवनाला आनंद देते. हा, प्रारंभिक अवस्थेमध्ये कष्ट होतात ना, कारण भगवंताचं नाम सहजासहजी मुखाला येईल एवढंही ते सहजासहजी येईल इतकं ते सोपं नाहीये. अनेक जन्माच्या पुण्य सामुग्रीची आवश्यकता आहे त्याला. संसार चांगला व्हावा वाटत असेल तर पुण्य लागतं. परमार्थ चांगला व्हावा वाटत असेल तर महाराज काय पुण्याई शिवाय होणार आहे? परमार्थाला पुण्यच लागतं ना. जितकं चांगलं आपल्याला स्वीकारता येईल तेवढं स्वीकारावं. आणि जर चांगला विचार जर माणसाने नाही केला
तर मग दुर्गुण त्याच्या आतमध्ये प्रवेश करतात, वाईट विचार प्रवेश करतात आणि हळूहळू मनुष्य जीवन हे पशुतुल्य होऊन जातं. नामाशिवाय जी लोक जगू शकतात, येषाम न विद्या तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः ते मर्त्य लोके भूमिभारभूता मनुष्य रूपेण मृगांशरन्ति. वारकरी संप्रदायामध्ये एखादा मनुष्य जर विद्या तप दान ज्ञान शील गुण धर्म ह्या गोष्टी जर पाळत नसेल तर त्याला मनुष्य म्हणू नये असं शास्त्रमत आहे. शास्त्रमत आहे. आणि म्हणून वारकरी जेव्हा पंक्तीला जेवणासाठी जरी बसला तेव्हा तो भगवंताचं स्मरण केल्याशिवाय जेवत नाही, त्याचं नाम कथा गायन केल्याशिवाय तो जेवत नाही. वारकऱ्यांची परंपरा आहे. आजही तुम्ही बघा, शहरांपासून ते खेड्यांपर्यंत सामान्य वारकरी जरी असला पण जेव्हा जेवणासाठी बसतो ना, महाराज देवा हा प्रसाद तुझ्या कृपेने मला मिळाला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न नाही येते मग पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर. जेवण करणं म्हणजे फक्त पोट भरणं नाहीये, तर साक्षात तो यज्ञ आहे, भगवंताचा प्रसाद आहे. हे वारकरी स्वीकारतो. हा प्रयत्न करावा आपण, प्रॅक्टिकल आहे. नाम हळूहळू हळू तुमच्या विकारांना बाहेर टाकतं आणि सद्विचारांना अंतकरणामध्ये स्थान देतं. आणि नाम घेणारा सचतो महाराज, दिव्यता येतात त्याच्यामध्ये, प्रफुल्लित असतो, विकार मुक्त होतो. आणि म्हणून नामकथा जीवनाला आनंद देते, समाधान देते. चिंता ही मनुष्याला दुर्बल बनवते, दुःखी बनवते. म्हणून चिंता नाही, चिंतन. चिंतन करा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सांभाळतो ना महाराज, सांभाळतो आपल्याला. आणि वारकऱ्याचा प्राण विठोबा आहे. विठोबा आहे. अरे तो विटेवर उभा राहिल्यानंतर मला काय भीती आहे, ही भावना काम करते महाराज. ही भावना विश्व आहे वारकऱ्यांचं. मागे पुढे उभा राये सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभार आहे सांभाळीत, आलिया आघात निवाराय. आणि म्हणून तुम्ही त्याची नामकथा गुणगान करा, बळजबरीने करा. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. नाही म्हटले महाराज किती जरी प्रयत्न केले तरी आमच्याकडनं होत नाही हो, बळजबरीने घ्या. परमार्थ हा सुरुवातीला दुःखदायक वाटतो पण परिणामी सुख देतो. संसार सुरुवातीला चांगला वाटतो, सुखकारक वाटतो, पण परिणामी दुःख देतो. मला वाटतं हा अनुभव सगळ्यांचा सारखाच आहे. संसार सुरुवातीला चांगला वाटतो, आनंद वाटतो, परिणामी दुःख देतो. परमार्थ सुरुवातीला दुःख देतो पण परिणामी सुख देतो. महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्या परिचित एक दृष्टांत मी पुढे मांडतो. आपल्याकडे ज्वारी पिकते, विशेषतः मराठवाडा विदर्भ. त्या ज्वारीच्या शेतामध्ये एक सुंदर असा मळा बनवतात. त्याच्यावर तो शेतकरी उभा राहतो. त्याच्या हातात गोफण असते. त्या गोफणीत असा दगड भरायचा, गरगर गरगर ती गोफण फिरवायची आणि तो दगड पक्ष्यांना मारायचा. का? कारण ते पक्षी ते ज्वारीचे दाणे टिपतात, खातात, म्हणून ते पक्ष्यांना उडून देण्याकरता ती गोफण गोल गोल फिरून अशी पक्ष्यांना मारायची. काहींच्या हे चित्र डोळ्यासमोर आलं असेल. आणि ते चित्र एका राजाच्या मुलाने बघितलं. श्रीमंताचा मुलगा
त्याने ते बघितलं, त्याला ते कौतुक वाटलं. नेमकं काय बाबा हे? ते असं शेत असावं, त्याच्यात तो मळा असावा, गोफण असावी, गोल गोल गोफण फिरवायची आणि दगड पक्ष्यांना मारायचं. त्याने ते हेरलं. घरी आला, बाबा मी जे बघितलं मला ते पाहिजे. आता श्रीमंताचा मुलगा आहे, राजा बोले दल हाले. सुंदर असं एक ज्वारीचं शेत, त्याच्यामध्ये असा मळा बनवला आणि त्या पोराच्या हातात गोफण दिली. गोफण कशाची? कातड्याची किंवा चांबड्याची नाही, मग सोन्याची गोफण दिली. तुम्ही म्हणाल कशी बनवली असेल? हरकत नाही, दृष्टांतात बनवता येते. आणि त्याच्यात भरायला दगड नाही दिले, मग सोन्याचीच दगड दिली. गोफणही सोन्याची चांदीची धरा आणि त्याच्यात भरायला दगडही सोन्याची धरा. कारण आपल्यालाही द्यायचं नाही, त्यांनाही घ्यायचं नाही, दृष्टांताला चालतं. आणि ते पोरग त्या माळ्यावर चढलं, गरगर गरगर गोफण फिरवायचा आणि तो त्या पक्ष्यांना दगड मारायचा. योगायोगाने कार्तिकी एकादशी जवळ आली होती, म्हणजे आता जवळ आलीच आहे. आणि कार्तिकी एकादशीला एक वारकरी आमचा पंढरपूरला निघाला होता. माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीकरता निघालेला तो वारकरी त्या ज्वारीच्या शेताच्या रस्त्यातून जात असताना, बांधाचा तो रस्ता होता, आणि तिथून जात असताना ते पोरग गोफण फिरवत होतं, गरगर गरगर गरगर. आणि राजाचं ते पोरग गोफण फिरवता फिरवता त्याने तो दगड मारला, आणि जसा तो दगड मारला महाराज, तसा तो दगड माझ्या त्या वारकऱ्याच्या पाठीत लागला. पाठीत दगड लागल्याबरोबर तो वारकरी बिचारा खालीच बसला. पांडुरंगा, काय मी देवा कुणाचं वाईट केलंय? वारकरी मनात विचार करतो. बर, असं काय माझ्या पाठीत लागलंय का मला इतक्या वेदना व्हायला लागल्या? म्हणून त्याने असं नुसतं पाठीमागे वळून बघितलं. माईबाप काय सापडलं असेल हो? दगड नाही ना महाराज, 25 तोळ्याचा सोन्याचा दगड. आता मला विचारायचंय आपल्याला श्रोत्यांना, 25 तोळ्याचा सोन्याचा दगड बघितल्यावर पाठीत दगड लागला तेव्हा काय झाल्या होत्या? वेदना, फार भयंकर वेदना. आणि 25 तोळ्याचा सोन्याचा दगड बघितल्यावर आता वेदना राहिल्या असतील काय हो? त्याने सांगितलं, पांडुरंगा, सोन्याचे दगड जर कुणी फेकून मारणारा असेल तर अशा अजून 10-20 दगड मारले तरी चालतील. का सांगितलं मी आपल्याला? पाठीत दगड लागला तेव्हा वेदना होत्या, पण सोन्याचा दगड पाहिल्यानंतर सुख वाटलं. नामचिंतन, नामकथा, अध्यात्म कथा ऐकायला, ती कथा करायला, ती कथा चिंतन श्रवणाला सुरुवातीला जड वाटेल, पण परिणाम हमखास सुखाचा आहे. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपम तत्सुखम प्रोक्तम. अर्जुना, सुरुवातीला जड वाटेल पण परिणाम सुखाचा असेल. आणि म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन आपण करावं, त्याची नामकथा गुणगान आपण करावी. त्याच्या नामचिंतनाला सर्वश्रेष्ठता आहे, सगळीकडे पावित्र्य आहे. नाही, भगवंताचा तो अवतार नामात दडलेला आहे. भगवंत त्या नामात वास्तव्याला आहे. जिथं भगवंताची कथा चालू आहे तिथे साक्षात परमात्मा आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयैरो मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. नारदा, माझं जर वास्तव्याचं ठिकाण कोणतं असेल तर जिथं माझे भक्त गातात तिथे. नारदा, माझं जर वास्तव्याचं ठिकाण कोणतं असेल तर जिथं माझे भक्त गातात तिथे. भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. जय हो. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाची जेथे नारदा मी उभा तेथे. हरी बोल. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. वा वा, हा एका वारकऱ्याचा आवाज आहे महाराज. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. हा आत्मविश्वास आहे. जिथं भक्त गातात तिथे भगवंत उभा राहतो, परमात्मा राहतो.
नारदांचं असं भ्रमण चालू असताना एक वारकरी एका झाडाखाली ध्यान लावून बसला होता, विठोबाचं चिंतन करत होता. विठोबाची कथा अशी आहे, विठोबाची कथा पवित्र बनवते, विठोबाची कथा अत्यंत गोड आहे. आणि म्हणून तो ती कथा ध्यान करत असताना नारदांची भेट झाली. नारदांना बघितलं, आनंद वाटला वारकऱ्याला. आणि तो वारकरी म्हणू लागला, महाराज आपण साक्षात महर्षी नारद आहात. आपण भ्रमण करत असता आपला प्रवास जर विठोबाच्या दिशेने असेल तर नारदा माझा निरोप माझ्या पांडुरंगाला द्या ना. काय निरोप द्यायचा रे बाबा? तुम्ही त्याला सांगा ना, तुझा अमुक अमुक एक भक्त वारकरी इथे साधना करतोय, तुझं नाम गुणगान करतोय, तुझी कथा चिंतन करतोय आणि तो मला कधी भेटणार आहे. वारकऱ्याच्या अंतःकरणात तळमळ निर्माण झाली. कधी भेटेल तो सांगा ना. मी सारखी तगमग करतोय माझ्या त्या विठोबा करता, पांडुरंगा करता. सांगा ना, तुम्ही माझा निरोप त्याला द्या. नारदजी सांगतात, चालेल मी त्याला निरोप देतो. महर्षी नारदजी ज्या वेळेला भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे जातात, पांडुरंगाला सांगतात, देवा अमुक अमुक एक भक्त तुमची सेवा करतोय, तुमची नामकथा चिंतन करतो आहे, तुम्ही त्यांना कधी भेट देणार आहात? भगवंत सांगतात, तो भक्त, तो वारकरी ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पानं असतील तेवढी वर्ष संपल्यावर मग भेट देईन. नारदांनी विचार केला, तो वारकरी ज्या झाडाखाली बसलाय ते झाड आहे चिंचेचं. आणि चिंचेच्या झाडाची पानं छोटी छोटी किती असतील, म्हणजे कधी तेवढ्या पानाचं तेवढं आयुष्य, तेवढे वर्ष संपायचे आणि पांडुरंग त्यांना भेट द्यायचं. नारदजी तेवढं सांगण्यासाठी वारकऱ्याकडे आले. महाराज विचारलं का हो आपण? विचारलं आपण, कधी येईल माझा पांडुरंग, कधी येईल माझा भगवंत? मी फार व्याकुळ झालो त्याच्यासाठी. नारदांनी सांगितलं, हो हो हो, थोडा धीर धर बाबा, पांडुरंग तुला नक्की भेट देणार आहे, तुझी नामकथा तुला नक्की फलद्रूप होणार आहे. पण कधी? नारदजी सांगत होते, असं असं एवढे वर्ष झाल्यावर भेट देणार आहे. आणि नुसतं सांगितलं महाराज, तो वारकरी जी उड्या मारायला लागला, माझा विठोबा भेटणार आहे, पांडुरंग भेटणार आहे. आणि वारकरी जेव्हा अशा थुई 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 उड्या मारायला लागला, नारदांनी नुसतं पाठीमागे ओढून बघितलं तर विटेवर उभा, कटेवर हात, माझा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा उभा होता. आणि ते पाहिल्यानंतर नारदांनी विचारलं, देवा आता तुम्ही पण खोटं बोलायला लागलेत का काय? का रे बाबा, काय झालं? तुम्ही तर आताच मला सांगितलं होतं त्या झाडाची पानं तेवढे वर्ष संपल्यावर भेट देणार आहेत, मग आत्ता इथं कसे? भगवंत सांगतात, नारदा खरं सांगू मी आपल्याला, एका भक्ताला भगवंत भेट देतो ना, ती कधी देतो? ते त्याचं वय पाहून, त्याचे वर्ष पाहून नाही देत, मग त्याच्या अंतःकरणाची तळमळ तगमग पाहून देतो. त्याच्यात जर तगमग असेल, व्याकुलता असेल तर मी त्याला भेट देतो. आणि म्हणून संतांना भेट परमात्मा देतो, त्याची कारणं काय आहेत? अरे त्यांच्या नामकथेचं चिंतन करत असताना माझ्या वारकऱ्याची झालेली अवस्था बघा, माझ्या वारकऱ्याची तळमळ बघा, आणि मग त्या भगवंताने त्यांना भेट दिलेली आहे. भेटी लागी पंढरी नाथा, ती अवस्था जर वारकऱ्याची होते तर तो परमात्मा धावत का येऊ नये त्याच्यासाठी? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं जीवन नामकथेत प्रवाहित असताना एवढा रंग तुकाराम महाराजांच्या जीवनात नामकथेचा आला. महाराज एवढा रंग जीवनाला चटला, संपूर्ण जीवन तुकाराम महाराजांनी भगवंताच्या रंगामध्ये सजवलं. संपूर्ण जीवन तुकोबांनी भगवंताच्या चिंतनामध्ये असा रंग देऊन ठेवला. विषयाच्या संसारातल्या रंगाने रंगलेल्या लोकांना महाराज आवाहन करू शकतात, अरे विषयात काय रंगलात, माझ्याकडे बघा. गलाया रंगे रंगलाया रंगे, रंगलाया रंगे, रंगलाया रंगे. तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे
साधनांचे सार सर्व साधनांचे सार तुका विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल सर्वांगी सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार संपूर्ण जीवन भगवंताच्या रंगामध्ये रंगवणारे संत किती पवित्र असतील महाराज. जगाला रंग लागलेत विषयाचे, संतांना रंग लागलाय तो पांडुरंगाचा. पांडुरंगाचा जग भुललंय जगाच्या रंगामध्ये, संत भुललेत पांडुरंगाच्या रंगामध्ये. महाराज त्याचा रंग लागावा असं तुम्ही आम्हाला सांगता, मान्य आहे. त्याचा परिणाम सांगताय, समाधान मिळेल. जगातल्या कोणत्याही विषयांनी कोणत्याही भोगानी समाधान मिळणार नाहीये. मिळेल कसं सांगा ना. कुत्र हाडकाला चघळतं, रक्त कुत्र्याच्या हिरडीतून येतं. कुत्र्याला वाटतं रक्त हाडकातून आलंय, त्याच्या हिरडीतलं ते रक्त आहे. ज्ञानोबराय सांगतात विषयातून आलेलं ते रक्त समाधान देणार नाही. मृगजळाच्या पाठीमागे हरिण पळतं, पळता 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 ऊर फुटून मरतं हरिण. मृगजळाचं काही जात नाही, पण हरणाचा प्राण जातो महाराज, प्राण जातो त्याचा. जीवाला माहिती नाहीये नामकथा काय देऊ शकते, पांडुरंगाचा आनंद काय देऊ शकतो, जीवाला माहिती नाहीये, माहिती नाही त्याला. आणि म्हणून तो सतत भगवंतापासून अलिप्त होऊन विषयांमध्ये ते शोधत राहतो. तिथे त्याला ते मिळत नाही, तिथे मिळत नाही. पण ज्यांनी ते मिळवलंय, ज्यांनी आपलं जीवन त्याच्यासाठी स्वाहा केलंय, त्यांना विचारल्यावर ते सांगतात आम्ही त्याच्यात रंगलेलो आहोत. बीज वाढवावे नाम. जगाला भगवंताचं नाम दिलं गेलं पाहिजे, त्याच्यात साक्षात माझा परमात्मा राहतो. स्वतःच्या नावासाठी मनुष्य जर प्रयत्न करत असेल, आपलं नाव जगात व्हावं, त्या नावाला महत्व यावं, नावाला किंमत यावी, मान मान्यता प्रतिष्ठा समाजात मिळावी, या सामान्य अपेक्षा जर सामान्य मनुष्याच्या असतात, पण सामान्य हा मनुष्य जर भगवंताच्या नामाशी कनेक्ट असेल, त्याच्या नावाची काळजी त्याला नसते, ती त्याला असते. साक्षात तो परमात्मा सांभाळतो ना. पण जीव हा स्वार्थी आहे, तो त्याच्याबद्दलचा विचार करतो, त्याच्यासाठी विचार करतो. कळेल कधी हो आपल्याला पांडुरंगाची कथा नेमकी काय प्रकार आहे. बालपण, तारुण्य, म्हातारपण, जीवनाच्या 3 अवस्था, 3 टप्पे येतात आपल्या पुढे. लहानपण असतं, काही कळत नाही आपल्याला. लहान असतो तेव्हा आई म्हणत असते काही कळत नाही आमच्या बाळूला, ठीक आहे आई आहे ती म्हणत असते. हळूहळू मुलगा मोठा होतो, लग्न होतं, 4 तांदूळ डोक्यावर पडतात. त्या तांदळाचा प्रभाव इतका वाईट असतो. नंतर पत्नी म्हणते आमच्या ह्यांना ना काहीच कळत नाही. हळूहळू म्हातारा होतो, आणि म्हातारपणी मुलं सुद्धा म्हणतात आमच्या ह्यांना काही कळत नाही. मग कळतं तरी कधी आपल्याला, कळणं कळत जीव जातो. लहानपण मस्तीत असत, आणि जेव्हा बालपण अवस्था संपते त्यावेळेला तारुण्य येतं. आणि तारुण्यामध्ये मात्र जीवन प्रवाहित असताना सत्संग, नामचिंतन, भगवत चिंतन अपेक्षित आहे. आणि त्याच तारुण्याच्या कालामध्ये ज्या वेळेला परमार्थापासून वंचित जीवन जगायला मनुष्य सुरुवात करतो, तिथे त्याच्या जीवनाची वाताहत होते. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशी धुळी जायस. मग तो अहंकार, तो अभिमान त्याला गप्प बसू देत नाही. तारुण्यात कळत नाही. तारुण्य संपतं, म्हातारपण येतं. म्हातारपण येतं. संतांची प्रमाणे इतकी गोड आहेत ना महाराज. मज नाही हात पाय
डोळा पडिले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली, अवघे करती हाड हाड. कधी तुम्ही पांडुरंगाची कथा करणार आहात? कधी कथा ऐकणार आहात? संपूर्ण शरीर थकलं. जोपर्यंत शरीर इंद्रिय छान होती, चांगली होती, मजबूत होती, तोपर्यंत कधी त्याच्या नामचिंतनाचा विचार केला नाही. म्हातारपण मुळातच चुकीचं जीवन आहे. मुळातच चुकीचं जीवन. आणि मग जेव्हा अशी दुर्दैवी अवस्था होते महाराज, मग लोक म्हणतात महाराज आता वारी करू द्या, आता मंदिरात येऊ द्या, आता सप्ताहामध्ये येऊ द्या. हे कसं शक्य आहे? परमार्थ हा फक्त वृद्धांसाठी आहे असं नाही. ज्ञानेश्वर महाराज गोड वर्णन करतात. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी केवढं गोड वर्णन केले महाराज. माऊली माऊलीच आहेत. न जावे तेथ जाये, न पाहावे ते जो न पाहे, न खावे ती खावे तेवीची तोषे, न धरावा तो संगू, न लगावे तेथ लागू, नाचरावे जो मार्गू आचरे जो, अंगमनासी रुची आवे, ए तुलेनी कृताकृत्य नाठवे, करणे याचे निनावे भलतेची करी, परिपाप मज होईल, का नरक यातना येईल, हे काहीच पुढील देखे ना जो. माझ्याकडून पाप होतंय, माझ्याकडून काही चुकतंय, याने मला पुढे नरक येणार आहे, माझी अवस्था वाईट होणार आहे, हा विचार मनुष्य तारुण्यात करत नाही महाराज. लहानपणामध्ये खेळलं पाहिजे, कुदलं पाहिजे, ठीक आहे, बालपण आहे ते. तारुण्य परमार्थात असलं पाहिजे. तारुण्य विचाराने शुद्ध असतं. आणि म्हणून नेमकं तिथेच मनुष्य चुकतो. बर, जी साधना संत तुम्हाला सांगतात, जी नामकथा तुम्हाला सांगतात, फार अवघड असेल तर मग करू नका ना. फार अवघड असेल तर करू नका महाराज. अवघड नाही, नाही नाही. अहो विठ्ठल 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 हा मंत्र अतिशय सोपा आहे, फार सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ. परमात्म्याची नामकथा अतिशय सोपी आहे आणि म्हणून भाविकांनी ती गायन करावी. तो परमात्मा सांभाळतो आपल्याला आणि म्हणून त्याचं नाम महात्म्य त्यालाच कळत नाही असं त्याचं महात्म्य आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. आणि म्हणून ही परमात्म्याची नामकथा. आजची कथा आज या ठिकाणी आपण विराम घेणार आहोत. भगवंताची ही अतिशय नाममयी, गुणमयी, रूपमयी कथा या भागामध्ये आपण ऐकत आहात. उद्याच्या सत्रामध्ये आपण भगवंताची रूपकथा, पांडुरंग परमात्म्याचं नेमकं रूप आहे ते कसं आहे आणि त्याच्या रूपाचं वर्णन संतांनी, शास्त्रांनी जे मांडलंय त्याचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.